जय जय रघुवीर समर्थ. सज्जनगडाचं सगळ्यात महत्त्वाचं जे ठिकाण आहे आणि ते म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी ज्या वास्तूत राहत होते सज्जनगडावर, त्या वास्तूला श्री समर्थांचं शेजघर असं म्हटलेलं आहे. तर समर्थांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या या शेजघरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात, त्याचं आपल्याला दर्शन घेता येतं. अशा कोणकोणत्या वस्तू आहेत या शेजघरामध्ये? समर्थांना कफाची व्यथा असल्यामुळे त्यांना विळा खाण्याचा आदेश दिला होता. सीतामाईंनी स्वतः सांगितलं होतं आणि म्हणून ते विळा खायचे. पण तो विळा आपण खातो तसा नव्हता, तर त्रयोदशीगुणी विळा तो होता. 13 गुणांनी युक्त असणारा विळा होता. मग आता विळा खाल्ल्यानंतर पिंक येणार, थुंक येणार. मग ते थुंक कुठे थुंकायची, म्हणून त्यासाठी पिगदाणी त्यांच्याजवळ होती. ती पिगदाणीसुद्धा आपल्याला पलंगाच्या बरोबर खाली या शेजघरामध्ये आपल्याला बघायला मिळते. पानाचा डबा जो आहे, पानं विड्याची पानं आणायची शिष्य, मग ती पानं ठेवायची कुठे, तर ती ज्या डब्यामध्ये ठेवायची, तो पानाच्या डब्याचा आकार जो आहे तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आणखीन एक आपल्याला या शेजघरामध्ये गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे कल्याण स्वामींचे हंडे. हे सगळ्यात मोठं आहे. समर्थांना कफाची व्यथा असल्यामुळे त्यांना इथल्या साठलेल्या पाण्याचा त्रास व्हायचा. सज्जनगडावर पाण्याची सोय तशी वाहतं पाणी नव्हतं, तेव्हा त्यांना वाहतं पाणी पिण्याची इच्छा झाली आणि सांगितलं गेलं आयुर्वेदशास्त्राप्रमाणे. तेव्हा आता वाहतं पाणी आणायचं कुठून? मग कल्याण स्वामी समर्थांचे पट्टशिष्य आहेत. कल्याण स्वामी म्हणाले, महाराज तुम्ही काळजी करू नका, उरबुडी नावाची नदी खाली वाहते आहे, या उरबुडी नदीचं पाणी वाहतं आहे, ते स्वतः मी घेऊन येत जाईल. आणि म्हणून कल्याण स्वामी त्यांच्याकडे 2 हंडे होते. त्या 2 हंड्यामध्ये रोज खाली उरबुडीला जायचे. या पायऱ्या उतरून, पायऱ्या त्यावेळेला नव्हत्या, पण या पायवाटेनंच जायचे पल्लीच्या बाजूने. उरबुडी नदीतलं वाहतं पाणी कल्याण स्वामी या 2 हंड्यामध्ये भरून आणायचे, कावड करून आणायचे असं सांगतात. आणि मग ते पाणी आणल्यानंतर ते समर्थांना द्यायचं. ते वाहतं पाणी पिल्यानंतर समर्थांना त्रास होत नव्हता, अशी कथा आहे. आणि म्हणून कल्याण स्वामींची जी आत्मशक्ती आहे, आत्मिक बल आहे, बलोपासना करणारे कल्याण स्वामी होते, त्यांची ही कथा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते.